मिक्स व्हेज बनवायचे आहे आणि तेही गॅस कमी वापरून, तर ह्या पद्धतीने करा. अगदी झटपट होते. तर सगळ्यात आधी कुकरच्या भांड्यात घ्यायचं आहे किंवा डायरेक्ट कुकरमध्येही घालू शकता तुम्ही. कांदा, टोमॅटो, बटाटा तुम्हाला आवडेल त्या भाज्या घालू शकता तुम्ही. गाजर, आलं, लसूण, धने, जिरे, थोडीशी हळद टाकायची. काजूचेही गर टाकायचे. त्याच्यानंतर 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या किंवा एकही काढून घेऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर सगळ्या भाज्या साईडला काढून घ्यायच्या. त्याच्यानंतर टोमॅटोची सालं काढून घ्यायची. कांदा, टोमॅटो आणि जे आपले खडे मसाले आहेत ते मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची लाल तिखट घालून. याच्यानंतर आपल्याला भाज्या ज्या उकडून घेतल्या होत्या त्या कट करून घ्यायच्या. तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. त्याच्यानंतर इथं मी घेतल्यात मटर आणि पनीर. त्याच्यानंतर ह्या आपल्या भाज्या थोड्याशा एका कढईत घ्यायचं आहे तेल 1 ते 2 चमचा. त्याच्यात त्या थोड्या परतून घ्यायच्या. पनीर शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्या भाज्या काढून घ्यायच्या. त्याच कढईत आपल्याला काही खडे मसाले टाकायचे आणि त्याच्यात आपण जी ग्रेव्ही बनवलं होतं ती टाकायची. ती छान परतून घ्यायची. त्याच्यात आपल्याला ॲड करायच्या भाज्याही छान शिजवून घ्यायच्या. त्याच्यानंतर वरून तुम्ही कन्सिस्टन्सी तुमच्या हिशोबानं पाणी थोडं थोडं ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर मीठ घालायचं आहे. कुठलाही गरम मसाला घालू शकता किंवा मसालाही घालू शकता. त्याच्यानंतर 1-2-3 मिनटं शिजवून घ्यायचं. वरून कोथिंबीर टाकायची आणि मस्त असं एन्जॉय करा चपाती किंवा पराठासोबत. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.